सरकार येता येताच पठाणकोट झालं. पठाणकोट हा सैन्यांचा भयंकर सुरक्षित असा एअरपोर्ट आहे. तिथे मुंगी यायला जागा नाही. तिथे पाकिस्तानचे अतिरेकी आले म्हणून त्याचा तपास करण्यासाठी विद्वान मोदींनी ISIचे पाकिस्तानचे ISIला सांगितलं. त्यांचे लोक बोलवले. त्याच्यातून काही निष्पन्न झालं नाही. पुढे उरीचा हल्ला झाला. उरीमध्ये अतिरेकी पोलीस स्टेशनमध्ये लपले होते. त्याला सहज आमचं सरकार अरेस्ट करू शकत होतं. अरेस्ट करून त्याच्यावर खटले भरू शकत होतं. त्यातून ट्रायल झाली असती तर काहीतरी देशाच्या पुढे खरं आलं असतं. तर ते अतिरेकी मारून टाकले. करायचं कारण नव्हतं. तेव्हा अशा परिस्थितीत पुढे पुलवामा झालं. पुलवामामध्ये तो इन्स्पेक्टर जो होता तो सर्वांना माहिती आहे. त्याला तपासात घ्यायला पाहिजे होतं. RDS कुठून आलं? त्याचे वॉर्निंग त्यावेळचे गव्हर्नर सत्यपाल मलिकने दिलं होतं. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुन्हा त्यांना चूप बसायला सांगितलं. तुम्ही आता चूप बसा. मलिक सांगून गेले की तुमच्या निष्काळजीपणामुळे, कारण मी तुम्हाला त्यांना विमानाने न्या म्हणत होतो. विमान ते मागत होते. मिलिटरीचे रस्त्याने जाण्याची परिस्थिती नाहीये. त्या रस्त्याला अनेक ठिकाणी रस्ते जोडतात आणि प्रत्येक ठिकाणी चौकी म्हणजे संरक्षित चौक्या उभ्या करणं शक्य नसल्यामुळं त्यांना विमानाने जाऊ दे असा सल्ला त्यांनी दिला होता. मिलिटरीचे लोकही विमानच मागत होते. तरी दिलं नाही, कारण पुलवामा झाला पाहिजे. पुलवामा झाल्याशिवाय सर्जिकल स्ट्राईक होत नाही बालाघाटचा. ही अशी यांची अत्यंत नीच प्लॅनिंग असतं. मग बालाघाटच्या प्लॅनिंग सर्जिकल स्ट्राईक मध्ये पण काय घडलं देशापुढे? काहीच नाही.